I was closely associated with BJP and MAPSA MLA श्री फ्रान्सिस डिसुजा. त्यांना काँग्रेस पावरान असली आणि काँग्रेस पावरान असताना पासून आमका आणि काँग्रेसीक इक्वल मेवले आणि एक इंडिपेंडेंट जिखून आयलो आणि तेन्ना पासून आम्ही हायेन मोदेकात रावन I was the main coordinator to bring that independent person in BJP and form our municipality. आमका त्या टायमार त्यांना 15 वॉर्ड जाल्ले, आमका 7 मेवले, काँग्रेसीक 7 मेवले. आशिष शिरोडकर वॉज लिडिंग इन म्हापसा विथ दॅट पॅनल आणि नार्वेकर बीन ते सगळे. आणि एक वाटेन सुभाष नार्वेकर एंड अदर्स इन्क्लुडिंग आशिष. जस्ट इंटरप्ट यू, आय हॅव डेप्युटी सीएम ऑनलाईन विथ मी. सर म्हजो आवाज ऐकूंक येता? सर म्हजो आवाज ऐकूं येता? हॅलो, बारीक येता. सर म्हाका एक गजाल सांगात, वोटिंग पर्सेंटेज बरी आसा. हाऊ आर यू एनालायझिंग द वोटिंग टर्नआउट? 75%, 75.29 मिळाल्या. व्हॉट इज युअर एनालिसिस ऑफ द टर्नआउट? टर्नआउट इज गुड. टर्नआउट इज कनेक्टेड. म्हापसा तेजेरच बरें जावपाक मातशें कठीण न्ही. म्हापसा इज ऑलवेज बिलो द स्टेट एव्हरेज. तुमचे कितें? हाऊ आर यू एनालायझिंग द टर्नआउट? इट इज एडवांटेज बीजेपी और व्हॉट? टर्नआउट इज गुड एंड आय फील इट इज व्हेरी पॉझिटिव्ह फॉर माय पॅनल. अशें मातशें आयकूं येता की तुमचे जरी चड आयले तरी मेजॉरिटी मेळपाक कठीण जातली. तुमकां बी असो डावट मारता? कोण सांगता तुका ते? स्टुडंट पासून एनालायज करता, हांगासर ग्राउंड रियलिटीचेर एनालायज करता. सो what is your perception of ground reality? Ground reality I should take more than 75%. More than 75% seats in the municipality will be with you. Yeah. Okay, I think this is an interesting analysis, sir. Thanks a lot for talking to us. Thanks a lot, welcome. Michael. 75%? म्हाका अहें दिसता की आयज सरकार आमचो 60 म्हणटा काय 80 म्हणटा? म्हाका सरकार आमचो डेप्युटी सीएम आहा फ्रान्सिस डिसुजा आणि जे तेणे कॅन्डिडेट घातल्या ते एनालायसीस करशी जाल्या आयज. म्हाका आउट ऑफ 20 कम्फर्टेबली वी आर गोइंग टू गेट 13 सीट्स comfortably plus 13 plus, so it could be 1. So according to me 14 seats, 13 to 14 seats we are going to get, and we are going to form the Mapsa Municipal Council. तुगेले वेगळे एनालिसिस आहा म्हापसा, बिकॉज डेप्युटी सीएम इज व्हेरी कॉन्फिडंट. तो म्हणटा स्टुडियोक बसून तुम्ही एनालिसिस बी चड करनाकात, ग्राउंड रियलिटी पळयात. 75% आर माय सीट्स. चड डिफरन्स ऑफ ओपिनियनाचो प्रश्न ना. म्हाका दिसता लोकांनी एफर्ट तरी अवेरनस भरपूर जावन थंय म्हापशा म्युनिसिपालिटीचे जे आतां फाटले सुद्दां हे आसले लोक खुबशे हातून म्हाका दिसता खंय कामां जाली ना वॉर्डांनी आपल्या, खंय इश्यूज आसा इश्यू बेस्ड चड जातले, पार्टी बेस्ड जावचे जाणून म्हाका दिसता इश्यू बेस्ड जातले. सो वी हॅव टू जस्ट इट इज म्हापसा मोर पर्टिक्युलरली विल बी व्हेरी डिफिकल्ट टू कमेंट एज ऑफ नाव. So it will be the scene. So you are not but at the same time I think इतले हे आसा बरोबर जावचे ना कितें की लँडस्लाइड विक्टरी म्हणप म्हाका दिसता बरोबर जावचें ना इन म्हापसा. There will be victory of BJP. As Michael has very well said, they will do management, post poll management. You are saying post poll management in Post Mapsa poll also. management I never said of Mapsa. Mapsa I am confident. I am the neighbor of Mapsa. हांव रेसिडेंट ऑफ पार्रा, आमकां तेकला. सो एवरी डे न्यूज जे आहा तितले म्हाका येता थिंगासरले आनी घेतालो आनी आय एम कॉन्फिडंट दॅट वी आर गोइंग टू गेट 13 to 14 सीट्स. 13 is 100%. Sadhguru is smiling. Sadhguru कितें? What is the reason behind that smile? माझ्याकडे म्हापशाचे न्यूज येता आणि सालिगांवचे न्यूज येता. म्हापशाची गोष्ट अशी आशिल्ली की इलेक्शना पयलीं जेन्ना हांव म्हापशाच्या बाबुशा कडेन उलयतालो तो खुबदां सांगतालो की 7 वॉर्ड हे आपल्या सामके आपले कडेच आसा, म्हणजे इलेक्शना पयलींच 7 आमी जिखल्या सारख्या. म्हाका अशें दिसता की एक काठा वयले बहुमत बीजेपीक मेळूं शकता म्हापशान, म्हणजे 10-11. So you are not saying 75%. ना 75% निश्चितूच ना. 15 seats. ना निश्चितूच ना. थंय एक म्हापशान एक बेनिफीट हाका म्हणजे बाबुशाक थंय काँग्रेस अस्तित्व येईन. म्हणजे मायकल जेन्ना म्हणटा की आधी काँग्रेसी कडेन राज्यान सत्ता आशिल्ली पण मतदारसंघ नेहमीच बीजेपी कडे उरला तो. बरोबर. म्युनिसिपालिटी बाबूश व्यवस्थित हँडल करता थंय. त्यामुळे म्हाका अशें दिसता की एक 10-11 सीट ते काडटले. एकदम लँडस्लायड विक्टरी जावची ना, पण म्हापशांतल्यो ज्यो समस्या आसा
ताजेर नागरिकां भितर भयंकर रोश आशिल्लो जे वर्सान वर्सां त्यो समस्या तश्योच उरल्या नंतर थंयच्यो जमिनींची मोठ्या प्रमाणात जावपी विक्री, थंयच्या रवींद्र भवनाचो प्रश्न, थंयच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, थंयच्या दुकानदारांचे प्रश्न, अस्वच्छ मार्केट हाजेर भयंकर असंतोष आहा आणि काही धक्कादायक निकाल हे म्हापशान निश्चितूच येतले. काही नगरसेवकांक किंमत मेजची पडटली यू आर सेइंग दॅट इट इज एडवांटेज बीजेपी बट नॉट स्मूथ सेलिंग फॉर ना निश्चितूच ना नाल्यार ते काही हे बिनविरोध येवपाचे पण ते काही जणांनी लोकांनी ब्लॉक केले कॅन्डिडेट घालून हय, बीजेपीच्या काय कॅन्डिडेट आमचे बाब सुधीर कांदोलकर बिनविरोध येवपाक आसलो, निमणे वक्तार तिंगा कॅन्डिडेट हाडून बसले. म्हणजे काँग्रेसीन काय तो बसयला ना ना काँग्रेसीन बसोंक ना. So कोणी तिंगा बसयलो? खूप भाशेचे मंच आसा, शेतकरी मंच आहा आणि कोण आहा आणि खूप आहा तिंगा So मार्केटाचो तो जो मंच आहा. असंतोष आसा So तिंगा तो जो जर ते- प्रॉब्लेम आसा ना म्हणना म्हापशान खूप प्रॉब्लेम आहा ती प्रॉब्लेम सॉल्व करपाक एक क्लियर मॅन्डेटाची म्युन्सिपालिटीची गरज आहा आणि स्ट्रॉंग म्हाका दिसता एकूच जे चेअरपर्सन जातलो तो एकूच जावपाक जाय आणि ते म्युजिकल चेअर अशी जावपाक जायना. ते 5 वर्सांक 5 नगर अध्यक्ष अशें उपकार ना, एकूच आसपाक जाय आणि डिसिजनां स्ट्रॉंग घेवपाक जाय. जे काड म्हणजे थिंगा जे मेस जाला मार्केटान ते सॉल्व करपाची गरज आहा, पार्किंगाचे प्रॉब्लेम सॉल्व करपाची गरज आहा. Let me move on to the third municipality and very interesting municipality, and that is Bicholi municipality. And incidentally, ironically, whatever we may say, it is Rajesh Patnekar on this side and Naresh Sawal on the other side. The picture was quite different when it was ZP election. So अशी परिस्थितीतली म्युन्सिपालिटी की जाता हांगा पर्सेंटेज कितली आसा म्हाका लास्ट जी मेळ्या I think Bicholim has crossed 85%. That is what the final thing is saying. मी एक्झॅक्ट कितली ती लोकिका कडच्यान जाणून घेवया, एनालिसिस घेवया आणि मागीर डिस्कशनाक या. लौकिक आवाज आयकता? हाय प्रमोद. या सांग. ओके, बिचोली म्युन्सिपालिटी 12 वार्ड 54 कॅन्डिडेट फायनल फिगर येयला 85.30% वोटिंग जाला. हांगासर नरेश सावळ MLA आहा सध्या, तेजे पॅनल वर्सीस राजेश पाटणेकर ही स्ट्रेट फायट जातली. राजेश पाटणेकर म्हणजे बीजेपी बॅक पॅनल. राजेश पाटणेकर या फावटी परत बीजेपीन येयला, बीजेपीन एंट्री मारली आणि ही सगळी जबाबदारी तेजे कडेन सोंपयल्या पार्टीक. सो ही स्ट्रेट फायट तांच्या मदीं आहा, तितून इंडिपेंडंट आहा, अर्दे सुमार कॅन्डिडेट जाता ते इंडिपेंडंट जाता. हांगासर हे म्हणजे नरेश सावळान मध्ये एक स्टेटमेंट केलो की ह्या 54तले 12 बीजेपीचे जर उरलेले 42 आपले. हे केल्या उपरांत सध्या नरेश सावळाक त्याचो मार चड बसला असो दिसता की ते कन्फ्यूज जाला की बाबा नरेश आपले खंयचे म्हणटा. सो ह्या हितूंतल्यान इनपूट मेळटा ते अशें की नरेश सावळाक ह्या स्टँडाचो एक मातसो मार बसतलो. कोणा वटेन चड येतले कांय समजना, मिक्स हे येवपाक शकता. एकामेकाचो आधार घेवन हांगसर पॅनल करचे पडटले, इंडिपेंडंटाचो आधार घेवन एक वेळ. पण चड फायदो नरेशाच्या स्टेटमेंटान चड फायदो बीजेपीक जावंक शकता असो दिसता. बरें लौकिक, थँक्स अ लॉट. म्हणजे नरेश इज देअर ऑनलाईन, सो लेट्स हिअर व्हॉट नरेश इज सेइंग अँड देन विल मूव अहेड. नरेश बाब म्हजो आवाज ऐकू येता? नरेश बाब म्हजो आवाज ऐकू येता? हय ऑलमोस्ट भयंकर वोटिंग जाला. सो ह्या वोटिंगाचो फायदो कोणाक, लुकसाण कोणाक, आणि तुमची एनालिसिस कितें? एकंदरीत दिवचल्यान जर पळयत हय. जाल्यार 84.88 वोटिंग जाला, हय म्हणजे जवळजवळ 85%. आणि एकंदरीत लोकांची समजा जर परिस्थिती आणि लोकांक जर पळयत जाल्यार दिवचल्यान तरी भाजपाच्या विरोधान मतदान जाल्लें आसा. Your good friend Michael Lobo is smiling on that statement. Michael हसता बीजेपीच्या अगेन्स्ट वोटिंग झालं म्हळ्यार. कदाचित हे तुमच्या मीडिया वयल्यान, टीव्ही वयल्यान लोकांपर्यंत पावप हय. म्हणून ही पळय आत्ता लायटूय केली. कितें म्हणजे तांकां इतले सहन जायना की त्यांच्या कोणी विरोधान उलय, हे तांकां सहन जायना. तुम्ही किती म्हणतात? कारण पळय जाल्यार हांव सदांच सांगता की दिवचल विकासाच्या बाबतींत बरीच फाटी आसा. दिवचलचे लोक स्वाभिमानी, दिवचलच्या लोकांचो अंत पळोवं नाका म्हणून हांव परत सांगता. नरेश, म्हाका एक गजाल सांगा. तुम्ही जेन्ना म्हणटात की भाजपाच्या विरुद्ध मतदान जाला, जाल्यार तुम्ही कितें म्हणटात की नॉन बीजेपी जे कॅन्डिडेट्स आसात तांकां मेजॉरिटी मेळटली, काय फायनली बीजेपी विल मॅनेज टू फॉर्म इट्स काउन्सिल मेळटली आणि भाजपचे उमेदवार आसा तांकां लोक घरा बसयतले डेफिनेटली विचारचे.
कितले म्हणता तुम्ही तुम्ही कितले सीट्स तुम्ही मेळटली म्हणतात हाऊ मेनी सीट्स विल गो अगेन्स्ट बीजेपी कमीत कमी हय. आमचे 8 ते 9 सीट येतले दिवचलकरांचे सीट येतले 8 ते 9 तुम्ही यू आर पुटिंग युअर होप्स एज मच एज 75 to 80%. डेफिनेटली You are that hopeful? यू आर दॅट होपफुल की 75 to 80% तुमचे येतले. हय 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 थँक्स अ लॉट नरेश बाब. थँक्स अ लॉट फॉर टॉकिंग टू अस. Michael, I disagree with Naresh Sawal. you have to. No, I totally disagree with Naresh Sawal. Okay. He got an opportunity because of the infighting in BJP for Latambar's seat, that is ZP. ZP seat Nareshak मेवलो म्हणून that is a rural seat. So what are you saying? आणि हे आमचे- ZP results will not be replicated in municipality. I am confident of getting 7 seats in Bicholim for BJP backed candidates out of 12, and 5 will go. Naresh will get around 3 and 2 will go for the independents. So you are saying it is you So will get 7 clear majority. We are getting clear majority. आणि नरेश आमचो फ्रेंड आसा हय. पूण तेणे विचार करचो पडटलो की जो तर तो म्हणटा विकास बिचोलेम जाय जाल्यार तेणे सरकाराक पाठिंबो दिवन विकास करपाची गरज आसा. नाल्यार तुम्ही विकास करच ना ना ताचे. कित्याक करचें ना पूण तेणे हाडूंक जाय न्हू. तेणे जे सगळे फायली आपल्यो आहा ते तयार करून हाडपाक जाय. बरें. आनी आयज तेणे सेंटराचो फंड हाडपाक जाता आमकां. सेंटराचो जो तर तेका फंड जाय जाल्यार पार्टीचे जे कितें आयज लोकांनी म्हाका दिसता जे आयज 85% वोटिंग जाला की तेणी बीजेपीचे क्लियर मेजॉरिटी दिवन केला. बीजेपीकूय हो टेस्ट हा बरें. की ते विकास जो हा तो ह्या फुडें आमकां दिया आमी तुमकां म्युनिसिपालिटी दिली. Congress celebrated after ZP in Bicholi. He is saying you are not going to celebrate now. जे मुद्द्याचेर हांव उलोवंक सोदतालो हय. तो एक्झॅक्ट मुद्द्याचेर मायकल स्वता आपूण उलयलो. हा. सारकें हांव स्वता मयेचो जेन्ना बिचोलेच्यान मया सुद्दां वता आनी बिचोले म्हणटा ती आमची ल्हान आसतनाच्यान बिचोले ल्हानपण गेला. खूब फावटी पळयला आसतना आतां जर तुमी पळयत जे मायकल उलयला तो आमदार इंडिपेंडंट आसा तो एक बरें काम करता आनी तो बीजेपीक थ्रेट हें पळोवन ते एंटायर कॉन्स्टिट्युएन्सीचो डेव्हलपमेंट बीजेपीन कंप्लिटली स्टॉल करून दवरला आनी तो जो डेव्हलपमेंट आनी विकासाची कामां प्रत्येक फायल हाडप कसलोय बारीकान बारीक प्रोजेक्ट जावं मोठ्यान मोठो रस्त्याचे रिपेर सुद्दां काम थंय हाडप मुद्दम जावन कित्याक आमदाराक क्रेडीट मेळत म्हणून. हे कारणा खातीर राजकारण करता आसतना म्हाका दिसता ताचो परिणाम बिचोलच्या लोकांक भोगचो पडटा. कित्याक तो मार इलेक्शनाक 1-5 वर्सांनी पण तो म्हणटा इतली आमदाराक- सुद्धा करून 7 सीटां आपली येतली म्हणून. तो सगळ्यात म्हणटा न्ही तांकां कितें बीजेपी तुका एक्सेप्ट आतां जर तूं खंयच्या हाका म्हणलें तो जर ते जर म्हणूंक ना ताका फाल्यां थंय डोज आहा. काल आमी गव्हर्नराक कसो डोज पडला तो पयला तर तांकां ते करना जाल्यार ते मास्तर बसलेले आसता बडी घेवन आतां. तुझी म्हणणं आम्ही- कितें? ताका म्हणूंकच जाय. we are not reporting to any masters. तुझी म्हणणं कितें? No. तुझी म्हणणं कितें? तांगेले 7 येनात. तांगेले 7 म्हाका येनात. दिसता लोक बिचोलेचे हय. आज इतले हर्ट जाल्या इतले दुखवल्या बिकॉज विकास जो हाडून दवरला ताजे उत्तर See, ह्या तुझ्या निकालाक हांव भाजप- म्हाका इतलें सांगता मायकल, परवा रिझल्ट कळटलो 7 सीटां आमकां आहा आनी म्युनिसिपालिटी आमी घडोवन हाडटले. मायकल, आय कम बॅक टू यू. सद्गुरू. ना बिचोलेन म्हाका अशें दिसता की 50-50% असो चान्स आसा. म्हणजे नरेश सावळान थंय फायट दिवपाचो खूब बरो प्रयत्न केलो. कारण तांच्यो 1-2 प्रेस कॉन्फरन्सीस ज्या पद्दतीन ताणें घेतल्यो पळय जे मुद्दे मांडलेले ते बरे अपिलींग आशिल्ले. त्यानंतर बीजेपीनय कावंटर केले. परंतु प्रचार करतना ताजी जी पद्दत आशिल्ली थंय ती सारकी बरी आशिल्ली. म्हणजे काँग्रेस किंवा आनी कोण नासतना एकटोच तो किल्लो लडयतालो. त्यांनी काही कॅन्डिडेटांक बॅक केले. राजेश पाटणेकराक बीजेपीन हाडचो पडलो त्याच टायमार इलेक्शनाच्या टायमार म्युनिसिपालिटीच्या. नंतर आनी 1-2 माजी नगरसेवक बीजेपीन आयले त्याच टायमार. आतां राजेशाचो तांकां कितलो फायदो जालो ते ह्या हातून कळटले. एक गोष्ट खरी आसा की ZP इलेक्शनाचो रिजल्ट आनी ह्या म्युनिसिपालिटीचो काय संबंध ना कारण ती एरियाय वेगळी आसा. ना, पण ते कितें म्हणटात जे एक प्रोटेस्ट दाखयल्लो गव्हर्नमेंटा अगेन्स्ट ZPची इलेक्शन हय. तो प्रोटेस्ट ह्या खेपेक दाखयतले काय ना? ना 2 गोष्टी. एक मायनिंग फुल फ्लॅज सुरू जावं ना. हाजे प्रतिबिंब किंवा ताजे रिफ्लेक्शन त्या रिजल्टान दिसतले फाल्याच्या. तो एक हें आसाच. पण दुसरी गोष्ट बीजेपीन तो इतलो प्रतिश्ठेचो केलो बिचोले. खंय प्रदेशाध्यक्ष आमदार मंत्री सीएम रातचे 11 जायसर मिटिंगो घेतालो. श्रीपाद नायकान 2 मिटिंगो घेतल्यो. त्यामुळे सगळो फोर्स बिचोलीचेर तांच्यांनी कॉन्सन्ट्रेट केलो कारण साखळी इलेक्शन नाशिल्ले. सीएमान जो प्रचार करपाचो मुद्दो आसा म्हाका आमचे जे कांय बीजेपीचे भितर सांगताले त्या प्रमाणे बीजेपी डीड इट्स इंटरनल असेसमेंट